कण्हेरपत्र हे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये अगदी हिरवंगार राहणारं असं झाड आहे. ह्याची 3 प्रकारची फुलं माझ्या बागेमध्ये आहेत. एक पांढरं सफेद जे तुम्हाला दिसतं आहे, गुलाबी रंगाचं आणि त्याचबरोबर एक सोनेरी रंगाचं सुद्धा. कण्हेर जे आहे तर आयुर्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. एस्पेशली ज्वर म्हणजे ताप येणं, काही कुष्ठाचे प्रकार म्हणजे स्किन डिसीजेस, त्याचबरोबर बऱ्याचशा प्रकारे ते विषाक्तता घालवण्यासाठी विषघ्न म्हणून सुद्धा वापरलं जातं. पण कण्हेरीचा वापर हा फार मोजून मापून करावा लागतो, कारण त्याच्यात सुद्धा स्वतःचे विषारी घटक आहेत आणि त्यामुळे लहान मुलांपासनं, प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदर्सपासनं याला दूर ठेवलेलं जास्तीत जास्त चांगलं. कण्हेरीचा उपयोग हा नेहमीच वैद्यांच्या सल्ल्यानेच करायला हवा. वेगवेगळी औषधं जसं चित्रकादी तेल, बृहतमरीचादी तेल, माणिक्य रस यांच्यामध्ये कण्हेरीचा वापर केला जातो आणि याचा वापर जो आहे तो मुळांचा वापर एस्पेशली आपण आयुर्वेदीय औषधांमधनं करतो. परंतु याची पत्री जी आहे ती फार सुंदर ग्रीन अशी आहे. त्याचं वेनेशन पण फार विशिष्ट प्रकारचं तुम्हाला दिसत असेल. मागून थोडासा किंचित लाईट हिरवा आणि पुढे अगदी डार्क हिरवा अशी याची पानं असतात आणि दिसायला फार अतिशय सुंदर दिसणारं असं झाड आहे. हे झाड तुमच्या गार्डनमध्ये असायलाच हवं. 21 पत्रींवरची ही सिरीज तुम्हाला कशी वाटतेय हे कळवायला विसरू नका. पनाश आयुर्वेद आणि आयुर्वेदा मॉम यांना लाईक, शेअर, सबस्क्राईब